साहेबांमध्ये आपलं स्वागत आहे। नगराध्यक्ष विश्रांतीताई माधव कदम यांना लागलेला आहे आणि प्रभाग क्रमांक 1 ते 10 मध्ये सगळ्या सहकारी 20 ला 20 बीफॉर्म लागलेले आहेत। प्रभाग क्रमांक 1 मध्ये मोडवान यांचं उमेदवारी फायनल झालेली आहे। प्रभाग क्रमांक 1 मध्ये उपेंद्र लक्ष्मण रावदेवदे यांची झालेली आहे। 2 मध्ये रावसाहेब चौधरी आहेत। अजून आमचे मुस्लिमचे सहकारी 2 मध्ये 1 झालेले आहेत। 3 मध्ये जलील भाई आहेत आणि आमचे पांचाळ एक आहेत। 4 मध्ये नितीन चौधरी आणि श्यामचंद्रे यांची उमेदवारी फायनल झालेली आहे। 5 मध्ये मोहम्मद सिराज आणि अजून 5 मध्ये दुसरे आमचे ताई ते मुस्लिम समाज आहेत त्यांची पण उमेदवारी फायनल झाली आहे। 6 मध्ये बलपेवाड आणि सुनील शेट्टे साहेब यांची झालेली आहे। 7 मध्ये उमेदवारी प्रियंका रवी बोकेपोड आणि कुरेशी अब्दुल सत्तार यांची झालेली आहे। 8 मध्ये मी स्वतः शहराध्यक्ष असल्यामुळं माझी स्वतःची झालेली आहे आणि 8 म्हणजे माजी शहराध्यक्ष आदरणीय पप्पा सोनटके यांची झालेली आहे। 9 मध्ये आदरणीय इम्रान शेठ मच्छीवाले आणि शांताबाई माधव चमकुरे यांची झालेली आहे। 10 मध्ये संजय ओलवार आणि अब्दुल सलाम यांच्या मिसेस असे एकंदरीत 20 नगरसेवक आणि नगराध्यक्षाची उमेदवारी आज आम्ही बीफॉर्म से दाखल केलेली आहे। काय आपल्या पक्षातून बंडखोरी करण्याची शक्यता आहे? आजच्या घडामोडीनुसार जे काँग्रेसमध्ये उथलपथल चालू आहे तेवढी तर भाजपमध्ये होणार नाही। पक्ष म्हणले थोडीफार नाराजगी राहतात। 143 लोकांनी नगरसेवक मागले होते आपल्याकडे, त्यातून 20 नगरसेवक फायनल करायला साहेबाला बी फार त्या गोष्टीचा चांगल्या उमेदवाराला संधी भेटली आणि काही चांगले उमेदवार राहिले यात शंका नाही। त्यांना कुठे ना कुठे कोणत्या तरी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून साहेब निश्चितच त्यांचा विचार करतील। नगराध्यक्षासाठी मी पण इच्छुक होतो। आदरणीय माधव दादा हे सगळ्या जनतेच्या मनातून माधव दादाचं नाव आलं विश्रांतीताईचं। मी माघार घेतलेले आहे शहराध्यक्ष म्हणून आणि साहेबाचा आदेश तो अंतिम राहील। भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष 2000 मतांनी निवडून येईल। त्यांना कोणाला पक्षातून तिकीट मिळाले नाही त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत। ज्यांना तिकीट मिळाली नाही अशा लोकांची आम्ही आज लिस्ट करणार आहे। उद्या छाननी आहे। 21 ला विड्रॉलची डेट आहे। ज्या कोणाला भेटलं नाही आमच्याकडे 3 क्रॉप मेंबरची ऑप्शन आहेत। बरेच काही कमिटी आहेत। कुठं ना कुठं साहेब त्यांना घेतील अशी माझी इच्छा आहे। आपल्या पक्षातून निघून गेलेले गोपन पल्ले यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली। विठ्ठल आचार्य आपल्या पक्षातून निघून गेले त्यांना देण्यात आली। सुधाकर देण्यात आली। काँग्रेसला 15 आयात उमेदवार भेटल्या गेले आहेत ते भारतीय जनता पार्टीचे। सुधाकर सूर्यवंशी घेतल्या गेलं, गोविंद गोपनपल्ले घेतल्या गेलं किंवा मग आता ते विठ्ठल आचार्य असतील किंवा असतील। पक्षाचं अशोक चव्हाण साहेबांचा आणि पक्षाचा जो निर्णय राहते तो अंतिम राहते। यामध्ये आपण बघायला गेलं की ह्या लोकांचं काहीच कुठल्याच याच्यामध्ये काही नाही। काँग्रेस म्हणजे आज संपलेली आहे। आदरणीय कैलास गोडसे यांना तिकीट भेटलं नसल्यामुळं पक्ष कार्यालय तोडफोड करण्यात आलं। शहराध्यक्षातून त्यांनी राजीनामा दिला। घोषभाई यांनी थांबले आणि दुसरा विषय म्हणजे राजबहादूर कोत्तावर काका म्हणजे आमचे भाजपचेच ते एकनिष्ठ होते। आदरणीय कोत्तावर काकाला भाजपने घेतलं नाही आणि ते आमचे सहकारी आहेत, त्यात काही शंका नाही। आगामी काळात जे आपले उमेदवार आहेत निवडणुकीमध्ये किती निवडून येऊ शकतात? आमचे 20च्या 20 सीटा लागेल यात शंकाच नाही। आमच्या सोबत मुस्लिम समाजाचे आम्ही 7 नगरसेवक दिलेले आहेत। आमच्यामध्ये 13 नगरसेवकांमधून एसी समाजाचे आम्ही 2 नगरसेवक दिलेले आहेत। मातंग समाजाचे 2 दिलेले आहेत। बंजारा समाज 1 दिलेला आहे। मराठा समाज अध्यक्ष दिलेला आहे। एकंदरीत पाहता ओबीसी समाजाचे एकंदरीत पाहता आम्ही समाजाचा समीकरण बघून दिलेले आहेत। काँग्रेसच्या भानगडीमध्ये काही जागी त्यांचे उमेदवार कटलेले आहेत, काही जागी फॉर्म चुकलेले आहेत। बरेचसे काही असे उमेदवार आहेत ते रिझल्ट आपल्याला 21 ला कळेल। एकंदरीत एक अशी न्याय दिला चर्चा आहे की आपल्याच उमेदवारामधून आहे की ज्या ठिकाणी ज्या उमेदवाराला तुमच्या उमेदवारीच पाहिजे नव्हती त्या ठिकाणी आपण उमेदवारी दिलेली आहे आणि काही ज्या ठिकाणी वार्डामध्ये त्याचं मतदान देखील नाही त्यांना आपण त्यांच्या वार्डामध्ये उमेदवारी दिली। अशी काही आपल्याकडे उमेदवार आहेत अशी चर्चा आहे। सदरील सगळे उमेदवार हे सर्वेनुसार ठरलेले आहेत। एखादी अपवाद होऊ शकते पण माझ्या माहितीनुसार असा प्रकार कुठं घडला नसावा तरी आम्ही या विषयाचं बघू आणि भारतीय जनता पार्टी 100% सगळे उमेदवार येतील।